महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांना जय मल्हार। बांधवांनो, आज उपोषणाचा 5वा दिवस। महाराष्ट्रातील तमाम धनगर जमात बांधवांना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता 9 तारखेपासून हे 6 मल्हार योद्धे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले। त्याच्यामध्ये योगेशजी धरम पुणे, यशवंत अण्णा गायके बीड, मी स्वतः दीपक बोराडे, माऊलीजी हळणवर पंढरपूर, आमचे विजय भाऊ तमनर अहिल्यानगर आणि गणेशदादा केसकर सातारा। खरं म्हणजे 9 तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी शेकडो बांधव महाराष्ट्रातून आले होते, परंतु इथं ती व्यवस्था नसल्यामुळं इतक्या लोकांना बसता आलं नाही। काही बांधव आमचे नाराज होऊन गेले, काही बांधव या ठिकाणी थांबले, काही दररोज दिवसभर येतात, रात्री वापस जातात स्थानिक। अशामध्येच एक आमचे बिरुदेव भैया देशमुख जे मोहोळचे आहेत आणि हे सुद्धा येताना आपली बॅग घेऊन या ठिकाणी आमरण उपोषणासाठी आले होते, परंतु या स्थानिक समिती आणि आमचाही निर्णय झाला की 2-3 लोकांच्यावर बसू नये आणि आम्ही त्यांना विनंती केली की बिरुदेव, तुम्हाला उपोषणाला बसता येणार नाही, तुम्ही घरी जाऊ शकता। तर बिरुदेव म्हणाले की मी घरून आलोय पंढरपूरला उपोषणाला बसण्यासाठी। ठीक आहे, मला उपोषणाला बसता येत नसेल, पण मी तुमच्यासोबत बसतो, जितके दिवस तुम्ही बसाल तितके दिवस। तुम्ही बिना अन्नाचे बसा, अन्न पाण्याचे, मी खाऊन पिऊन बसतो आणि तुमची सेवा करतो। बांधवांनो, आज 5 दिवस झाले हा आमचा तरुण बांधव सकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे अगदी सुरुवातीला आम्हाला उठून इकडं बाथरूमला नेण्यापासून, कारण आम्हाला हात धरून बाथरूमला न्यायला लागतं, हे बाथरूमला नेण्यापासून तर हे आमचे सर्व बेड साफ करणे, झाडून काढणे, या ठिकाणी आमचा कोणाचा मोबाईल चार्जिंग लावणे असेल, फॅन, कुस्ती, अंगावर दे रे बाबा, हे सगळे कामं बिरुदेव करतो। बिरुदेव हा उच्च शिक्षित तरुण आहे आणि समाजाप्रती अत्यंत तळमळ असलेला प्रामाणिक कार्यकर्ता आहे। काल रात्री या ठिकाणी तुम्ही फॅन पाहू शकता, फॅन आहेत आणि तो फॅन कुणीतरी सांगितलं की फॅन थोडासा फिरवा आणि रात्री लाईट बंद केली, थोडा अंधार झाला आणि त्या फॅन फिरवायला गेला तर त्याचं बोट त्या फॅनमध्ये गेलं आणि तो जोरात ओरडला। तर आम्ही सगळ्यांनी पाहिलं तर ते अक्षरशः रक्ताची धार बोटातून निघत होती आणि त्याला आमच्या इथल्या दुसरे जे संयोजन समितीची मंडळी आहे स्थानिक, त्यांनी त्याला ताबडतोब हॉस्पिटलला नेलं, पण तिथे डॉक्टर अवेलेबल नव्हते। ते पट्टी वगैरे केली आणि त्याला रात्री आम्ही सांगितलं की बाबा रे, तू एखाद्या चांगल्या ठिकाणी झोपायला जा, कारण तो इथंच झोपतो आमच्याजवळ, तू इथं झोपू नको, कारण इथं आराम होत नाही, इथं येणारे जाणारे आवाज सुरू असतात। पण तो बिचारा इथंच झोपला। त्याला आम्ही रात्री सांगितलं की बाबा तू पहिले दवाखान्यात जा। तो सकाळी आजही 6 वाजता इथं आला आणि त्याने हे सगळं व्यवस्थित केलं। आम्ही त्याला सकाळी सुद्धा म्हणलं की अरे बाबा तू जा दवाखान्यात जा, इंजेक्शन घे, परंतु तो म्हणला की आता पहिले मी सगळं इथलं व्यवस्थित करतो आणि जातो। त्यानं आतापर्यंत आमची सगळी इथं व्यवस्था केली आणि आता आम्ही त्याला दवाखान्यात पाठवतोय। मला हेच सांगायचं बांधवांनो या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये शेकडो तरुण वयस्कर आमची मंडळी या ठिकाणी या उपोषणासाठी आली होती। पण बांधवांनो, आपल्याला इथं बसता आलं नाही तरी आम्ही त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो। पंढरपूरच्या सर्व संयोजन समितीनं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, आम्ही राज्यातले एक समन्वयक म्हणून आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त केली। परंतु बांधवांनो, खरंच समाजाप्रती समर्पण, समाजसेवा आणि समाजासाठी संघर्ष प्रामाणिकपणे कशाला म्हणतात, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे बिरुदेव। बिरुदेवालाही घरी जाता आलं असतं, तो इथं आमच्याजवळ झोपतो। आमच्या 6 जणांना इथं मच्छरदाणे आहेत, कारण इथं डास आहेत।
बिरुदेव बिना मच्छरदाणीचा झोपतो आणि आम्ही जागेवर आम्हाला पाणी आम्ही आवाज देतो किंवा आवाज जोरात नाही आला तसा हातानं हे करतो की बाबा रे पाणी आण. बिरुदेव पाणी आणतो. आम्हाला जे काही मदत लागली या 6 मल्हार योद्ध्यांच्या सेवेमध्ये आमच्यापेक्षाही जर मोठं कार्य जर आज कोणी करत असेल तर ते हा बिरुदेव करतो. हा उच्च शिक्षित तरुण असूनही कुणीही काही जरी काम सांगितलं तरी तो ऐकतो. माझी विनंती महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज बांधवाला की आपण प्रत्येकानं अशा पद्धतीनं समाजासाठी समर्पणाची भावना आपण ठेवावी. या ठिकाणी बिरुदेवाचा आपण काहीतरी थोडाफार आदर्श घेतला पाहिजे. मी आमच्या काही उपोषणकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांच्या वतीनं या ठिकाणी बिरुदेवाच्या कार्याला वंदन करतो. धन्यवाद. जय मल्हार.